नमस्कार, मी गौतमी शिकलगार तरुण भारत समाजच्या आजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांनी डोकं वर काढलं असतानाच काल वाशी नाका परिसरात भरदिवसा झालेल्या एका थरारक गोळीबाराच्या घटनेनं संपूर्ण शहर हादरून गेले. एकीकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच दुसरीकडे गेल्या 8 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं जिल्ह्यात दमदार पुनरागमन करत बळीराजाला मोठा दिलासा दिलाय. या पाऊस अपडेटसह कात्यायनी घाटातील भीषण अपघात, स्मार्ट मीटरचा भडका आणि राजकीय वर्तुळातील वादळी घडामोडींचा घेऊयात एक वेगवान आढावा. कोल्हापुरात भरदिवसा थरारक गोळीबार, सराईत गुन्हेगार सूरज साखरे जखमी, पुरावे मिटवण्यासाठी ओतले सिमेंट. कोल्हापुरात पावसाचे दमदार पुनरागमन, 8 दिवसांच्या दडीनंतर पिकांना मिळाली नवसंजीवनी. कात्यायनी घाटात कारची समोरासमोर भीषण धडक, एअरबॅग्स उघडल्यामुळे 7 जणांचा वाचला प्राण. कागलमध्ये नवीन स्मार्ट मीटरने अचानक घेतला पेट, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. कोल्हापुरात श्वेता जुमानी यांच्या कार्यक्रमाला विरोध, पुरोगामी संघटनांचं हॉटेलबाहेर आंदोलन. भारनियमनाविरोधात गडहिंग्लजमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार, वीज कार्यालयावर ठिय्या आंदोलन. गृह खातं सांभाळण्यात स्वतंत्र मंत्री हवा, आमदार सतीश पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल. आणि गंगावेशचा अस्सल आणि ताजा दूधकट्टा पॅटर्न पहा आमचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट. यासह पाहूयात वेगवान बातम्यांचा सविस्तर आढावा. कोल्हापुरात दिवसेंदिवस गुन्हेगाराचं प्रमाण वाढतच चाललंय आणि ही खरोखरच खूप चिंतेची बाब बनली. हाणामाऱ्या, धमक्या तर आहेतच, पण आता गुन्हेगारांना पोलिसांचा कसलाच धाक उरलेला नाही का काय असा प्रश्न पडू लागलाय. कारण काल भरदिवसा वाशी नाका परिसरात थेट गोळीबार झाल्याची थरारक घटना घडली. सूरज साखरे असं गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. सूरज साखरे हा भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली. सूरज साखरे हा एक खासगी सावकार म्हणून काम करतो. त्याच्या गटातील काही जणांनी आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गोळीबार करून झाल्यावर तिथला पुरावा मिटवण्यासाठी रस्त्यावरील रक्तावर आरोपींनी लगेच सिमेंट कॉन्क्रीट ओतून ते बुजवून टाकलं. या थरारक घटनेने सध्या संपूर्ण कोल्हापुरात प्रचंड खळबळ उडाली आहे. हा हल्ला नेमका कोणत्या वादातून झाला आणि पोलिसांनी घटनास्थळावरून नेमके पुरावे कसे शोधून काढले, या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती देणारा आमचा हा विशेष व्हिडिओ नक्की पहा. कोल्हापूर गारगोटी राज्य महामार्गावरील कात्यायनी घाटात गुरुवारी सायंकाळी एक भीषण अपघात घडलाय. इथे एका स्विफ्ट आणि एर्टिगा कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भयंकर होता की दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात 7 जण गंभीर जखमी झालेत. सुदैवानं दोन्ही वाहनांतील एअरबॅग्स वेळेत उघडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही आणि मोठी दुर्घटना टळली. या अपघातामुळे महामार्गावर सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली होती. करवीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीनं वाहतूक सुरळीत केली. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील नाणेवाई चिखली गावात एक खळबळजनक घटना घडली. महावितरणने महिनाभरापूर्वी बसवलेल्या स्मार्ट मीटरने अचानक पेट घेतलाय. नाणेवाई चिखली येथील रहिवासी रवींद्र चिमगावकर यांच्या घरी गुरुवारी सकाळी हा प्रकार घडला असून यात मीटर पूर्णपणे जळून खाक झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. राज्यभरात स्मार्ट मीटर बसवण्याला विरोध होत असतानाच ही घटना घडल्यानं गावात सुरक्षेबाबत भीतीचं वातावरण निर्माण झालंय आणि हे मीटर हटवण्याची मागणी जोर धरू लागली. दरम्यान महावितरणने हा प्रकार तांत्रिक बिघाडामुळे घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला असून जळलेला मीटर तपासणीसाठी पाठवून ग्राहकाला तात्काळ नवीन मीटर बसवून दिला आहे. प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ श्वेता जुमानी यांच्या कोल्हापुरातील कार्यक्रमाला पुरोगामी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवलाय. जुमानी यांचे दावे विज्ञानावर आधारित नसून त्यांच्या भाकितांना कोणताही तांत्रिक आधार नाही असा आरोप करत पुरोगामी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. जुमानी राहत असलेल्या हॉटेलबाहेर थेट चर्चेची मागणी करत कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केलीत. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना शांत केलं आणि विधी तज्ञांशी चर्चा करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव, जरळी, चन्नेकुप्पी, नूल यासह अनेक ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दररोज भारनियमाचा मोठा फटका सहन करावा लागतोय. या वाढत्या त्रासाला कंटाळून संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्य अमर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरणच्या गडहिंग्लज कार्यालयावर धडक मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केलं. तब्बल 2 तास चाललेल्या या तीव्र आंदोलनानंतर प्रशासनाने गडहिंग्लज तालुक्यातील ग्रामीण भागातील भारनियम तात्काळ रद्द करण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलंय. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या बिघडलेल्या परिस्थितीवर आमदार सतीश पाटील यांनी गृह खात्यावर आणि मुख्यमंत्र्यांवर कडाडून टीका केली.
राज्यात गुंड सध्या उघडपणे एकमेकांवर गोळीबार करत असून मुख्यमंत्र्यांकडून गृह खातं सांभाळण्यात पुरते अपयशी ठरतायत असं पाटील म्हणाले. देशातील सर्वात जास्त गुन्हेगारी असलेल्या शहरांमध्ये नागपूर दुसऱ्या क्रमांकावर असल्याचा दाखला देत त्यांनी गेल्या 4 वर्षात 15,000 महिला बेपत्ता झाल्याच्या धक्कादायक आकडेवारी मांडली. महिलांवरील अत्याचार वाढत असून या खात्याला स्वतंत्र गृहमंत्री असायला हवा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली. बघूयात पाटील नेमकं काय म्हणाले. मला वाटते गृह खात्याला स्वतंत्र मंत्री पाहिजे हे मी सातत्याने सांगत आलेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्याकडे हे खातं गृह खातं फेल झाले. NCRBच्या रिपोर्टमध्ये असू देत 2024चा जो अहवाल आला तो नागपूर हे 2 नंबरचं शहर आहे गुन्हेगारीबाबत, जिथे मुख्यमंत्र्यांचं वास्तव्य मुख्यमंत्री जिथून या ठिकाणी होतं. राज्यातल्या बेपत्ता महिलांचे गेल्या 4 वर्षाची आकडेवारी बघितली तर 15,000 महिला अजून सुद्धा सापडलेल्या नाही. आणि म्हणून याकडं स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय हे गृह खातं व्यवस्थित चालणार नाही आणि कायदा व सुव्यवस्था बिघडत चालली. आज महिला आत्महत्या त्या ठिकाणी करतायत, कौटुंबिक अत्याचार असू दे किंवा आज गुंड हे दुसऱ्या गुंडाला फायरिंग करतात. म्हणजे किती धाडस वाढलेलं, आम्हाला कोणी हातच लावू शकत नाही अशी अवस्था राज्यामध्ये या ठिकाणी झाली. आणि म्हणून मला वाटते की गृह खातं फेल झालेलं हे या सगळ्या कायदा व सुव्यवस्थेच्या विषयावरून दिसतं. गेल्या 8 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं अखेर शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पुनरागमन केलंय. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात सकाळपासूनच जोरदार सरी कोसळल्यानं सुकू लागलेल्या पिकांना एक प्रकारे नवसंजीवनी मिळाली. यामुळे चिंताग्रस्त बळीराजाला मोठा दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यातच मुसळधार पाऊस झाल्यानंतर अचानक पावसानं ओढ दिली होती. त्यामुळं उन्हाचा कडाका वाढून भातासह खरीप पिके करपू लागली होती आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची टांगती तलवार होती. मात्र आज झालेल्या या दमदार पावसामुळे पिके वाचली असून खरीप हंगामात गती मिळाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सध्या दुधातील भेसळीवर अन्न आणि औषध प्रशासनाची कडक कारवाई सुरू आहे. पण कोल्हापूरच्या ऐतिहासिक गंगावेश दूध कट्ट्यावर मात्र आजही शुद्धतेचा राजशाही थाट पाहायला मिळतोय. थेट म्हैशीची धार काढून मिळणाऱ्या अस्सल आणि ताज्या आकरी दुधाची चव, कट्ट्यावरची धमाल आणि कोल्हापूरकरांचा हा भन्नाट दूध कट्टा पॅटर्न नेमका काय आहे, तसेच तुकाराम मुंढे यांच्या भेसळ विरोधी कारवाईच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरी गवळ्यांची काय भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी आमचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट नक्की पहा. हा संपूर्ण रिपोर्ट पाहण्यासाठी कमेंटमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आमच्या YouTube चॅनलला भेट द्या. तर या होत्या आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीने सर्वांची चिंता वाढवली, तर दुसरीकडे वरुण राजाने बळीराजाला दिलेला दिलासा अत्यंत महत्त्वाचा ठरलाय. या सर्व घडामोडींवर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कोल्हापूर जिल्ह्याच्या अशाच ताज्या आणि वेगवान अपडेटसाठी पाहत राहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.